असं गीता आणि भागवत दोन्ही ग्रंथात आपला तुमचा आमचा मोह नष्ट करण्याकरता आहे. आपला मोह कसा आहे सांगतो तुम्हाला. सासू साठी रडिये सुन आणि डोळे धुपटावर धरून. हा, डोळे धोरावर धरून. सासू साठी रडे, सासू साठी रडे सुन, सासू साठी रडे सुन. आमच्याकडे कपाटाच्या तूप साखर दूध खायला खाऊ देत नव्हती. गरीबी जगासाठी रडावं लागतंय. एवढं मोडे घातले रडाया, नाही अजून माया, नाही अजून माया, नाही अजून शिर्डीला कोणीच नव्हतं. कोणी नाही, एकटाच बिचारा थकला मरायला आला. त्यानं गावातले 50 बाया बोलावल्या. आणि बाबा मला कोणी नाही. ज्याला लेक आहे त्याची लेक बापासाठी रडायला. मला कोणीच नाही ना, तुम्हाला मी 200 रुपये देतो. बहुतेक उद्या मी जातो. फक्त तुम्ही एकच करा, माझ्या प्रेताच्या माग रडत रडत या. मारवाडी बघा, त्यांच्या डोक्यावरचा पदर पुढीत असते ना, घुमट घुमट घुमट. गेले शेवटी दुसऱ्या दिवशी गेल्या बाया. पुढे डफडं वाजतंय, मागून त्या ठिकाणी शेवटी टपली येतं त्याच्या मागं. आणि पदरानं गाला घालायला लागला. रडायला लागल्या, उई हो उई हो उई हो उई हो उई हो. आता का रडणं माहिती का, पैसा फक्त काय माहिती. चालल्या रडत 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 चालल्या बघा. उई हो उई हो उई हो. आता योगात मोठं शहर होतं. एक रस्ता सरळ होता आणि एक थोडा वाकडा होता. 2 रस्ते आल्यामुळे काय झालं, ते प्रेत स्मशानाच्या रस्त्याने गेलं. म्हणजे या बाया अंतर पडल्यामुळं उजव्या रस्त्याला वळल्या. तो रस्ता होता पोलीस स्टेशनचा.
कळला डायरेक्टच्या बाया येऊ पोलीस स्टेशनमध्ये साहेब आले अरे बाया हो काय रडायला म्हणजे का अपशकू नये कराडे बंदी यायला म्हणे तसं नाही ते हो आम्ही ते माणूस शेठजी मेले म्हणून करतो काय संबंध त्याचा तुमचा संबंध काय नाही पण 200 रुपयापुरता आता आम्हाला कुठं रडायला यायला लागलं त्याला 200 दिले म्हणून आमची म्हणजे कसं त्या ठिकाणी निघा चालल्या रडायला पोले घालते रडाया नाही असू नाही माया विठ्ठल कळवायला पाहिजे तेव्हा खरोखर गावाच्या बाहेर आल्याबरोबर मोठ्याने टॉप होते बाबा घर खूप दूर राहिलं तिथून टॉप होते बाबा शेताचे पालन माय माय लेखाली व माय मोठी लेखाली लायने लेखाली मंदिर लेखाली लेखाला माय जिव्हाळा आहे बाबा जिव्हाळा याला खरं रडणं म्हणावं याला खरं रडणं म्हणावं हो आई वडिलांचा मोह असायला पाहिजे काय हरकत नाही ठीक आहे रडावं प्रेम आहे जिव्हाळा आहे हो रडलं पाहिजे रडा कुठे रडा कुठे रड आमचं रडणं चहाच्या कपासाठी त्यानं गट्ट गट्ट गिळाला मला नाही ठेवला आमचं रडणं लय विचित्र आहे रडाव कोणाला रडाव कुठं चुली पुढे रडू नये हो हो बँकेचं कर्ज भरायचं मी काय करू आता पण मी काय करू मग बाबा तुम्ही काय करू नाही मला वाटतं माहेरी जाऊन थोडस काहीतरी मदत पहिलेच नाही दिले आहे का पुन्हा तोंड बोलायला काही फायदा झाला का भो भो करण्याचा चुलीवर काही फायदा झाला का काही फायदा झाला का काहीच नाही रडावं कुठं देवाजवळ रडावं संताजवळ रडावं देवाजवळ जाऊ संताजवळ रडावं काही उद्धार पावेना काही उद्धार पावेना काही उद्धार पावेना काही उद्धार
संताजवळ लावलं. कार्य हिंता राडो राणी उसा संताला जावडी. तुमचं दुःख संताला सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारी न भूक, जाऊ देवाची या गावा, देव देईल निसावा. आज 7 दिवस जर तुम्ही कोणाच्या गावाला आले? गोरले गावा नाही नाही, हे देवाचं गाव आहे. 7 दिवस जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याच्याशिवाय कोण आहे बाबा? इकडे तिकडे पाहायचंच नाही, डायरेक्ट देवाकडे जायचंय. आणि आपण आलोच बाबा. आणि आज 7 दिवस त्याच्या संगतीमध्ये आपण सेवा करून तनो म्हणू जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सगळं. असं आपण सेवा केली, दास्यत्व केलं. याप्रमाणे त्या ठिकाणी प्रभूची कृपा आपल्यावर होणार आहे. जसा भाव तसा देव. कोणाचा उदार भाव आहे, कोणाचा उधार भाव आहे. उधार कोणाचा उदार, सगळ्या पंक्तीची साखर एकटाच देतो, किती लागू द्या बुंदीला. उदार भाव आहे. देतो म्हटलं तर वटपट्टीन वर्गणी मग जास्त लागते का काय? कमी पडल्यावर देतो ना, कमी पडत नाही द्यायचं काम नाही. उधार भाव, उधार. सगळे भाव सांगू शकतो मी, नगदी उधार हो बाबा. शुद्ध त्याचा भाव झाला, दूर नाही देव गेला. शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भावाच्या भक्तांच्या संतांच्या सोबत परमात्मा काला काला करतो. कुणाच्याही संगतीत काला करत नाही. ज्याचं चित्त अंतकरण पवित्र आहे. तुम्हाला एसटी मध्ये चांगल्या माणसावर बसायला आवडतं का? उलटी केलेल्या, वांती केलेल्या. मोठी गंमत. एक माणूस जरा वास येत होता तोंडाचा, पण मी माझ्याजवळ बसलो त्या ठिकाणी. माझ्याजवळ बसलो. म्हणलं आता कायच करावं बाबा. आता ते बसलो होतो मग जागा तुम्ही आले पण बसलो. हो पण महाराज पुण्या गावला असता. म्हटलं मी पुण्याला असतो. पुण्या गावला चालले. म्हणलं गोरले गावला चाललं. म्हणलं आता इतर हा त्रास आपल्याला कायम आहे आता. हो तेवढ्यात ते खाली वाकलं आणि माझ्या पायाची पेंढरी खाली व्हायला लागली. अरे भाऊ काय करतो? पायाची पेंढरी खालवतो. आता माझा पाय, माझा कुठं गेला? मला काय माहित त्याचा कुठे गेला. अशी आसामी आहे. म्हणले हे प्रवास सुखाचा देत नाही. मी जरा आयडिया केली, तुम्हाला सांगून ठेवतो बरं का. हा असा जर बाजूचा बसला काय शिंदरचा उलटी करता का काय? थांबा मला तिकडे जाऊ द्या. आनंदाने आलो विठाला. तुम्हाला सगळे युक्त्या सांगणार आहे, सगळे आयडिया सांगणार आहे. 7 दिवसात कशा होतील हो? 1-2 वर्ष सांगायचे आहे. प्रवासात त्रास होतो का? सोपी आयडिया. अंगावली ना द्या. थांबा उठू द्या. उठू ना मग. आपल्याला तेच तर पाहिजे होतं विठाला. सोपी आहे. आवडतं का तुम्हाला वाईट बसणं? संतांचे संगती मनो मार्ग गती, ना कळावा श्रीपती येणे पंथी. संतांची संगती मानवालाच आवडत नाही, मानवाचा उद्धार होत नाही. तर देवाला सुद्धा संतांची संगती आवडते. पण वैकुंठ सोडून
या सुखा कारणे तुम्ही जे सुख साध्य सुख घेतलं ना, या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. कुणाच्या घरी राहत नाही तो, हो संतांच्या घरी राहतो. ज्यानं भगवंताची सेवा केली त्याच्या चित्तामध्ये राहतो, पण त्याला आपलं चित्त आवडलं पाहिजे अशी एक गवळण पहिल्याच्या. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, या सुखा कारणे देव वेडावला आणि हनुमंत होणी मंडपात आला. माझी जागा आहे. या सुखा कारणे देव वेडावला. हनुमंत तुमच्याच पाहून शांत बोलू नका. गोकुळामध्ये गोपाळे होते, गोपिका होत्या. इथे आता पुरुषही आहेत, महिलाही आहेत. किती पुरुष आहेत तू इथे? कोणी स्त्रिया कोणी लेक, पुरुष दुःखामध्ये जन प्रकाराचे केले. फक्त 3 लोक आहेत तिथे. हो नारायण बापू, पांडुरंग बापू, हो हरिश्चंद्र. 3च लोक आहे का? फक्त 3. बाकीचे मोजायचीच राहिले. इथं 3च लोक आहेत. रजोगुणी, तमोगुणी. हे बरोबर खाली या. खाली बजरंगबली तुमचं सैन्य आलं ना. ए खाली या रे. बरोबर खाली या. कोणी लेके, कोणी सोना कोणी लेके,
तीन बाया, इथे तीनच बाया आहेत. हा. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी स्वतंत्र म्हणजे सासूबाई आहेत. कोणी सुना, कोणी लेकीन, कोणी एकी स्वतंत्र. परमार्थातही आमच्या तीनच बाया आहेत. कोणत्या? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. सासूबाई म्हणजे भक्ती. होय भक्ती केला पैसा पुरवी धरावी ती इच्छा. स्वतंत्र असतो, स्वतंत्र असे सासू. गावात चक्कर मारून आली तरी सुनबाई तिला काही म्हणत नाही. बोलायचा अधिकार नाही कोणाला सासूला. स्वतंत्र. ती भक्ती आहे. ज्ञान म्हणजे लेख आहे. 2-4 घरी जरी गेली आई तर लगेच आई बोलते कुठे नाही फिरायला, मोरमाल्या पाहायला सांगून जायचं की. ज्ञान. आणि तिसरी जी बाई आहे ना तिला वैराग्य म्हणतात, सुनबाई. तिला खिडकीजवळ पण येता येत नाही. विठाला नो परमिशन. तिला कुठे जाता येत नाही, येता येत नाही, विचारून जावं लागतं. वडील घ्यायला आले, आई माझे पप्पा आले मी जाऊ का? त्या नवऱ्याला घरी येऊ दे. हा मग विचारून जा. मला बोलवतो. सासूबाई घरी नाहीत. मालका म्हणजे मालक मी जाऊ का? थांब ना, आईला येऊ दे ना घरी. आई घरी आली की मग तिला विचारून जा. हे जाऊ देत नाही, ते जाऊ देत नाही. वैराग्य, वैराग्य, कडकडीत वैराग्य, धगधगीत ज्वाळ अग्नीचा इसा लेकी आहे. त्याप्रमाणे त्या गोकुळामध्ये स्त्रिया होत्या. कोणाला पूर्ण परमिशन होती, कोणाला अर्धी परमिशन, कोणाला परमिशनच नव्हती. आणि अशा त्या गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा क्रीडा करायला लागले. लहानपणापासून खूप क्रीडा केल्या. मारले बाला बकासूर, विठासूर, धेनुकासूर, ऋषभासूर असे बालपणातच मारले. काग बघ रिठा मारले बालपण. अवघी दैत्य खाणी बुडवली, सगळे दैत्य बुडून गेले. परमात्म्याचा अवतार ठेवल्या करताय. विनाशायच दुष्कृता परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी प्रवृत्त. आम्हासाठी अवतार भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागू धरणे. परमात्मा तुमच्या आमच्या करता अवतार घेतो. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, कल्याण करण्याकरता परमात्मा अवतार घेत असतो. आणि असा परमात्मा कृष्ण अवतारामध्ये आलाय. अनेक राक्षसांचा वध केलाय. बालपणी नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. गोपिका गोपाळचे लोक कंटाळले.
आईलाही त्या ठिकाणी तक्रार घेऊन गेल्या कोणाकडे यशोदेकडे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे यशोदे कृष्णाला सांगावे नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. हो दाजवाच्या चोऱ्या करायला लागले. हा हनुमंतराया कीर्तन बंद पाडायचं का तुम्हाला? शांत बसा जरा, इकडे लक्ष द्या. हो. आपण कीर्तनाला आलो. हो. कीर्तनामध्ये चित्त स्थिर राहायला पाहिजे. हरीने माझे हरीने चित्त, त्या चित्ताचा भंग करू नये. भंग केला की पाप लागतंय. विठ्ठल भगवंतानं सोंग घेतले तर सगळ्यांचं चित्त शुद्ध केलं. हो आम्ही त्या ठिकाणी हो सोंग घेऊन जर कीर्तनाचं चित्त इकडे ओढत असाल तर आम्हाला पुण्य लागेल का पाप लागेल? विठ्ठल नाना प्रकारच्या भगवंताच्या खोड्या चालू आहेत, लीला चालू आहेत. हो. खोड्या सांगून गोपिका कंटाळ्या, यशोदा ऐकता ऐकता कंटाळी. आता या लेकरांनी शाळेतच घालते म्हणे. आता हो शाळेत टाकते म्हणून आता ती शाळा इंग्लिश स्कूल आहे, मराठी स्कूल आहे, वेगवेगळ्या शाळा आहेत. चेंडू दांडू एकाच आहे आणि 1 2 3 4 आहे. ननसाचा अची शाळा आहे आणि ए फॉर ॲपलची शाळा आहे. नाही का? शाळा बऱ्याच निघाल्या. त्यावेळेस त्या शाळा नव्हत्या. त्यावेळेस शाळा होत्या गाई गोरं राखण्याच्या. म्हणून यशोदेने काय केलं? खूप खोड्या करतं का? ऐकत नाही का? हो कृष्णाला वनात पाठवण्याचा प्रयत्न केला. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गाई गोपाळ घेऊन त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा निघाले. निघाल्यानंतर सासूबाई बसल्या होत्या ओट्यावर. हे गाई गोपाळ गाई वासर घेऊन निघाले. सासूबाई म्हणतात आद्याला घडली ना आता, तुला सांगत होते ना खोड्या करू नको. हा आता बरं झालं ना, आता जा उन्हात
काठी पाऊस हा रावपाशी तापाशी आता कृष्ण म्हणजे जातो तर खरीच मी आता, पण मी तिकडे जाऊन तुझा हिशेब करणार आहे. हो तुला सत्ता हुस्तूर ठेवायचं का नाही मी पाहणार आहे. हो निघून गेले. सासूबाईला परवानगी बोलायला चालली याला. लेख म्हणजे कृष्ण चालला काय रे म्हणा. हे तुझ्या आईनं खोड्या सांगितल्या ना आमच्या, तुम्ही पण खोड्या सांगितल्या आणि माझ्यावरही वेळ आणली ना. मी एका जागेवर चांगला होतो बरं, पामला वनवास तुमच्यामुळे घडला. तुम्ही कैकेच्या चुलत बहिणी वनवास घडलाय मला वनवास. त्याला 14 वर्ष पाहाला, 2 वर्ष पाहाला, 5 वर्ष. आपल्याला 7 दिवस घर नाही दार नाही वनवास. बाहेर पंक्ती होते म्हणून बजेट बसला. नाही तर घरी काय सुरू होती केवढा वनवास. पंक्ती गेले जेवायला मागून नाही करणं होता आता. तिकडूच राहीन तिकडूच खाईन तिकडूच. हो वनवास वनवास. हो तसं परमात्म्याला सुद्धा वनवास होता. लेकीनं पाहिलं चाललं का कृष्णा. चाललोय. सून मात्र होती ती खिडकीतून पाहत होती. तिला बाहेर येता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू होते. आता कृष्ण परत कधी येणार, मला कधी दिसणार. मला असं वाटतं आता दृष्टी पुढे ऐसा तोची आहे पण तो मी तुझं पाहे वेळ. मी तुला वेळोवेळा पाहिलं पाहिजे, माझ्या दृष्टीपुढे असाच राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तू वनात चालला, सायंकाळी घरी येशील. आता कधी दिसशील मला तू. हो परमात्म्याचं स्वरूप खूप सुंदर आहे. प्रत्येकाला पहा वाटतं. पाहिली वेध लावी, पाहिली वेध लावी, आता खरंच बिबटी आला तर बसा महिला मंडळ बसा. शांत बसा. काही शांत बसा. काहीच नाही. काय जीवाला भीती आहे बाबा. हो कोणी म्हणतो मंदिर आहे, कोणी म्हणतो सरणी आहे. आता भागवत कीर्तन का तुम्हीच ऐका पण त्यानं कधी ऐका. काहीतरी पुण्य बिचाराचं म्हणून इकडे आलो न येणाऱ्यापेक्षा बरं की हो. पाहिली या वेध लावी. पाहिली की त्याचा वेळच लागते बाबा. हो एवढं वेळ लागते. 7 दिवस झाले बाबा. आता घड्याळचे काटे गरगर फिरायला लागले तरी आम्हाला घड्याळ पाहावंसं वाटेना. हो एवढं वेळ पण बाबा. हो किती वेळ लावला. कसे वेळ लाविले शोधा गोवळिया, कसे वेळ लाविले. शोधा गोवळिया,
त्याला पाण्याची आस असणारी सुनबाई सासूबाईनं पाहिलं त्याला जाताना जंगलात. ननंदबाईने पाहिलं, पण मला त्याला डोळे भरून नाही पाहता आलं. आणि मला वाटलं आता दृष्टी पुढे ऐसा तोचीर आहे आणि तो मी तुझं पाहे वेळोवेळा मला माझ्या दृष्टीसमोर माझा परमात्मा पाहिजे. हो, साधी बायको नाही, एक घंटापर्यंत लोक पिशे होतात घरी आल्यावर. घरात आल्याबरोबर पहिले देवाला पाहत नाहीत, ते लेकराकडे जास्त पाहत नाही. या खोलीत जातील, त्या खोलीत जातील, तुम्ही माय कुठे गेली? अरे आता 1 घंटा झाला बाहेर गेला होता, 1 घंटा तुला एवढा विसर पडला नाही, तुमची माय दिसणं घरात येईल ना, मग गेली सर कुठं. एवढे पिशे होतात. आता तो जगाचा ब्रह्मांडाचा माय बाप, त्याला पाहण्याकरता किती वेळ लागला असेल. सोडी ऐशे झाले, लाचावली म्हणून लागली शे गोडी, आणि ते जीवे न सोडी ऐशे झाले. सुनबाई स्वतंत्र नव्हती, जाऊन पाहण्याचा अधिकार नव्हता. करावं काय? हो, तिने एक आयडिया केली. पहिले त्या गंगा जमुना घागरी होत्या, होते का तुम्हाला माहित आहे? अर्धी पितळीची आणि अर्धी तांब्याची. तिला बुड होतं का? नाही, खड्ड्यात ठेवा लागत नाही, त्या खड्या स्टँडवर ठेवा लागत आहे. ती सोडली की इकडे वळणायची. तशी घागर होती. सुनबाई लय हुशार, तुमच्या गावातल्या सुनासारखीच लय हुशार. गेली त्या घागरी जवळ आणि मारला ना धक्का पायाचा वरच्या घरात. इकडे उतार. सासूबाई बसल्या त्या खाली गोधडी शिवत. बडबड पाणी सांडलं वरून, जे लोंढा आला. सासूबाई बसल्या, ए पोरी, पाणी सांडलं का काय? आता आंधळ झाले का तुला दिसणं का ग? पाणी सांडलं का? उचल आता घडा उचल, जाय मोड्यावर. भरला उलंदोनी रीता करी घट, भरला उलंदोनी पाण्याची गोविंदाची घट, पाण्याचे गोविंदाची पाण्याची गोविंदाची पाण्याची घडा उसतो वाट, चाले घडा उसतो उलंडणी रेता करी घट. घागर उलंडली ना ती, घेतली सासूबाईच्या ओरडल्यामुळं. घाबरली ती, घाबरली, पण घाबरून आनंदही वाटला तिला. हो, घरातून तो काय दिसला नाही, रस्ते येता नाही आलं. यमुनेवर ते गेला, काही घेऊ नका. हा, तिथे गेलास तू. तिनं जाऊन पाहिलं, बाबा
घागर टाकली कुठं पाण्यामध्ये आणि बसली. त्यांचे खेळ चालू होते. उतर आबक दुबक तिबक पोरा घागर भरली काय नाही भरली काय भानच नाही. बसली खेळ पाहत. तसं तुम्ही हनुमंताला पाहत बसले कीर्तन सोडलं. तसंच आबक दुबक पोरा त्रिगुण खेळ मान आबा विटी चालू खेळायचे भगवंत. गोपाळ आबक म्हणजे तमो गुणाला टोला मारा. दुबक म्हणजे रजगुमा गुणालाही टोला मारा. आणि तिबक म्हणजे सत्व गुणालाही टोला मारा. त्रिगुणात गलबला करू नका. त्रिगुणाच्या व्यतीत भगवत भक्त बना आणि या जन्मात उद्धार करा. हा विटी दांडूचा खेळ. दुसरा खेळ पाहत बसली. खेळी रे कानोबा हमामा तू घाली. कानोबा हमामा तू घाली. खूप खेळायत बरं का. आपलं सगळे खेळ खेळायचे. आपला आता नुकतेच तो 2 वाजले. नुकतेच 2 वाजले. आता 2 घंटे खेळ खेळून मग तोपर्यंत स्वयंपाक होते. घाबरू नका घाबरू नका. मला 1:30 वाजताच घड्याळकडे मी पाहिलं. तानाजी महाराज म्हणले बापू बाबा 2. आता 2 वाजता खेळ सुरू झाल्यावर लवकर आटोपणे बरोबर नाही ना. कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला आता काला करायला लागेल खेळ खेळायला. त्याप्रमाणे खो खो, उमरी, पावा, आट्यापाट्या असे खेळ चालू केले. त्यावेळेस आट्यापाट्या होत्या. आट्यापाट्या आता आहेत का? आहेत का? नाही वाटतं. आमच्या वेळेस होत्या शाळेत आट्यापाट्या. खो खो होता. खो खो एकाचं तोंड तिकडे, एकाचं इकडे, एकाचं आहे का? अहो आहे हो आहे ना. म्हणतो कोणीतरी खो खो बदला आईच. पण खो खो समोरून देतात का पाठीमागून? पाठीमागून पत्ता लागत नाही कोण खो दिला आपल्याला. पण काय काय ठिकाणी खो खोचा खेळ बंद झाला आता. खो खो म्हणजे काय? नातू झाला आबा खो. अजमेना आपल्याला. त्याला खो झाल्यावर कोण आलं ते पाहायचं. कोण झालं? आज्या खो. नातू आला की आज्या खो. नात आली की आजी खो. सुनबाई आल्या लेख खो. आता पंक्तीचा टाइम झाला. कीर्तन जेवण झालं. तुम्ही आम्ही खो. हा खो खोचा खेळ आहे. आपल्याला कधी खो बसल्याचा नियम नाही बरं बाबा. सावध राहा. नीट बसा. काळ पाठीमागून येतो. वाटच पाहून राहिला तो.
घडी घडी काळ वाटल्याची माय अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटल्याची माय अजून किती आहे अवकाश. 2025 खो बसला ना काही लोकांना, खो गेले ना आपल्या गावातले. 2026 मध्ये सुद्धा आता ग्रामपंचायतला पाठी लागणार आहे. कोणाकोणाला खो बसणार आहे ती निष्ठा हजर राहू द्या. पुढच्या वर्षीची बुंदी भेटते का नाही आपल्याला पाहिजे. कारण काय तुमच्या आमच्या सर्व काळाची सत्ता आहे. हो अशा प्रकारे बघून तो खो खो वगैरे खेळे, आट्या पाट्या खेळले. आणखीन काय चेंडू फळी खेळले. चेंडू फळी म्हणजे आता आहे का चेंडू फळी? नाही. बॅट अँड बॉल काय म्हणतात त्याला? ते जरा अवघड नाव आहे म्हणून मला येत नाही. लय खराब तोंड होतं ते नाव घेतात. पण पहिले त्याला चेंडू फळी म्हणायची. जुन्या काळातलंच खेळायचे सगळे. क्रिकेट खेळ खेळता खेळता 12 वाजले. ब्रह्मचारी हो का संन्यासी. 12 वाजता तोंड वाशी चला वळू पासून तर रात्री कीर्तन होईपर्यंत बहु झाली वन वन पाय पेटी आला सीन. बरेच लोक घड्याळाकडे पाहत असतील आणि माझ्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहत असतील. घड्याळ कळ नका, दिस नका. हो सुटायची घाई, सुरू व्हायची घाई नाही. मी 12 नाही 12:30 येऊन बसलो असणार, पण कोणीच नसायचं मंडपात. बाबा आज कसं काही एवढे लोक आले काय मग? काय कारण आहे? हो काहीतरी कारण मोठं आहे. आज पगाराचा दिवस आहे ना. महिनाभर गेलं काय नाही गेलं काय ड्युटीवर, पण पगारच्या दिवशी माणसानं हजर राहू नाही. पगाराचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस. स्वर्गातले लोक सुद्धा येणार आहेत हा प्रसाद यायला, काला घ्यायला, पण त्यांच्या बापाला काला मिळणार नाही. एवढे भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत. आपण भाग्यवान आहोत. आम्ही भाग्याचे भाग्याचे. जो वैकुंठात नाही काला, वैकुंठी तो वैश्य नाही कवळ काही कार्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ, विशेष लाभ. मिळत नाही. तुम्हाला विशेष हा लाभ संत संगी, संतांच्या संगतीमध्ये हा विशेष लाभ आहे. काला आपल्याला मिळतो बाबा. बसली मंडळी गोपाळ गोपिका वगैरे सर्व त्या ठिकाणी गोपाळ खेळ खेळतात. थकली कानी तयारी. तेवढ्यात ही बाई होती घागर टाकलेली यमुनेमध्ये. पाहते त्या ठिकाणी बाबा बाबा 11:30 आली. 2 वाजले. हो
आता जर या ठिकाणाहून मी घरी गेले तर घरी कोण आहे? सासू सासरे ननद जावई काय म्हणते मजला आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरी सासू सासरे ननद जावा काय म्हणतील मला? घरचे बोलतील मला, शेजारी पण कप करणार नाही. शेजारी सुद्धा काय म्हणतील? पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कशी जाऊ घरा नोव्हेंबर आलो की टेन्शन आलं तर टेन्शन. तेवढ्यात एक बाबा पाठीमागून आला, देहूवरून आला, देहूवरून. त्या बाबानं पाठीवर थाप मारली. ए पोरी, ए पोरी, काळजी करू नको. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, निवांत राहा. आणि पाहिले पायी परतोडी घागर घेऊन घरी जा. घागर घेऊन घरी जा. आणि हाता पायानं डोळ्यानं सगळे प्रपंचातले काम करू. पण चित्त मात्र जे आतापर्यंत पाहिलं ना, पहिल्या विधलावी ते तुझ्या चित्तात ठेव. हरीने माझे भार वित्त विसरले. ध्यान देवाचं करावं, हातापायानं प्रपंचातले काम करावे, पण मनात जिबले तुला काय धंदा घडी भर बजगे गोळी. जिबेला काय काम असते? मुखात नाम ठेवायचं, हातात काम ठेवायचं. झालं कल्याण विठाला. गोपाल
पाहिले पायी परतून निवांत राहून परतून पहा जे पाहिलं ते. जे पाहिलं ते म्हणजे भगवंत. हो, सिंहावलोकन केलं पाहिजे माणसानं. सिंह 2-4 पावलं चालतो आणि मागं वळून पाहतो. तसं प्रत्येक काम करून मला शक्ती कोण दिली त्या प्रभूकडे आपण पाहिलं पाहिजे. वळून पाहिलं म्हणजे मागं. मागं वळून पाहिलं पाहिजे. लोक मागं वळायला असते ना बा, डायरेक्ट चालली तर डुकरासारखी धोस पुढे प्राणपणासारखी. मी आलो कुठून, कशा करता आलो, को हम कथमिदं जातम को वै कर्तासि विद्यते उपादानं किमस्ति विचार कुसमिदृशः. मी कोण आहे करावा विचार. माणसानं विचार केला पाहिजे बसल्या बसल्या वेळा, मी कोण आहे. ना मनुष्यो, मी माणूस नाही. न च देव यक्षः न ब्रह्मचर्य गृही वनस्तो श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम ब्रह्मास्मी, मी कोणी नाही. देव पाहावया गेलो, माझा मीच देव झालो. हे पाहिलं पाहिजे माणसं. हो, पाहावं. मधून मधून माणसानं वर्षातून एकदाच 7 दिवस देवाला पाहावं असं काही नाही. हरिपाठाच्या निमित्तानं पाहावं, एकादशीच्या निमित्तानं भजन करून तिथे पाहावं, काही सणवार असेल तेव्हा भजन ठेवून पाहावं, आषाढी कार्तिकीला जाऊन पाहावं, माहूरला जाऊन पाहावं, शेगावला जाऊन पाहावं. मधून मधून पाहत राहा. केवळ खाणे पिणे झोपा काढणे एवढ्यात आयुष्य खर्च करू नका. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हेची करी हाव संसारिया. एवढंच करायचं नाही भाऊ. मधून मधून ज्यानं जगात आणलं त्याचा विचार करायचा बाबा. काही लोक म्हणते हे लबाड बोलतात, कीर्तनकार भागवतकार लबाड बोलतात. गौरव द्वापार युगातली, तुकाराम महाराज कलियुगातली, तिच्या पाठीवर थाप देऊन म्हणतात निवांत राहील. किती लबाड बोलतात हे महाराज लोक. खरं आहे की नाही त्या लोकांचं? बाबू खरं आहे की नाही? गोपिका द्वापार युगातली आणि तुकोबा आहे कलियुगातले 450-500 वर्षापूर्वीचे. काय संबंध आहे बाबा? ही लबाड्याच करतात म्हणून आम्ही कीर्तनाला येत नाही, भागवताला येत नाही. तुमचं खोपड्या जागेवर मी आणतो. साधू संत लबाड नसतात, ग्रंथ लबाड नसतात. थोडा विचार. अरे आपणही पहिलेच होतो, आता आपण होतो. परमात्मा ज्या वेळेला वेद होता, आम्ही होते वेद, आम्ही वेदाच्या श्रुती होतो. पुढे तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा. तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा, आम्ही वानरांच्या फौजा. त्यावेळेला आम्ही वाणांच्या फौजा होते.
बजरंगबलीच्या अवतारात आपण होतो. प्रभू रामचंद्र होते त्यावेळेला. शेपटी होती आपल्याला, पण लय उड्या मारल्या ना आपल्या आपण कधी तुटून गेली पत्ताच लागला नाही. कोणाचा रुमाल खांद्याचा पडते, कोणाची टोपी पडते, कोणाची चप्पल हरपते. गाडीत बसता बसता रेल्वेत एक चप्पल पायाने खाली निघली गाडी. भार नाही आपल्याला. तसं आपण एवढे उड्या मारल्या त्रेतायुगामध्ये भयंकर उड्या मारल्या, शेपटेच गळून पडल्या. पुढे तुम्ही जन्मले गोकुळी. राम कोण बनला पुढे? गोकुळामध्ये कृष्ण जन्मला. कृष्ण अवतारा. आणि आपण कोण झालो? आम्ही गोपाळांची बिळी. आपण त्या ठिकाणी गोपाळ होतो. गोपाळ द्वापार युगात बरं का, मागच्या युगात भगवंत गोकुळात जन्माला आले. आपण गोपाळ गोपिका होतो त्यावेळेला. आठवते का तुम्हाला? तुम्ही एका काळी लग्नाच्या अगोदर कोणाची तरी लेख होत्या माहिती होत्या ना. आता तुम्ही सुनबाई झाल्या. आठवण आहे का तुम्हाला? झालं ना. काही वेळ गेला की तुम्ही आई बनले. हो आई. आई बनल्या. 18-20 वर्षांनी लगेच सासूबाई पण बनल्या. सासूबाई बनल्या 1-2 वर्षात आजी. केस काळेच, पण आजी पहिल्या आजीचे केस पांढरे व्हायचे. आता लय गडबड आहे. हो, लगेच नातीचं लग्न झालं की पणजी. आपल्या इथं जायचे. पहिले मुलगा होतो आपण, नंतर कोण झालो? नवरदेव. असं चालते खेटर सगळं देवालो. थोडा काम 1.25 महिना. हो, रोडचं काम सुरू होणार आहे. लावून देतो मला ड्युटीवर. नवरदेव घंटा भरतात ना. लगेच बायको म्हणजे साखर सरली, गहू सरले, तेल सरलं. हो, चिंचे चिंगाट पडले बाबा. हातगाव हातगाव हातगाव. हो, नवरदेव. आता हळू चालत नाही. रस्ता खराब असेल, आदळत कबडलं मोडलं का लगेच बाप. काही दिवसा बाप झाले की लगेच व्याही व्याही. अजा पंजा, खापर पंजा, लिपर पंजा, ढफर पंजा. काय लांब रस्तक दोरी. मग आपण सामान्य माणसं जर एवढ्या अवस्था पालटत पालटत इथे येतो, या आयुष्यात 100 वर्षाच्या पूर्ण नाही तरी, तसं आपण पहिल्यापासून वेद होतो. वेदाचे रामराजा झालो, कृष्ण झालो. कृष्ण आता संपल्यानंतर गोपाळ गोपिका झाल्यानंतर तुम्ही उभे विटेवर